सध्या राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं आणि राज्यातील प्रत्येक महिला सुरक्षित राहावी याकरता मंगळवार पेठेतील अश्विनी मित्र मंडळातर्फे माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बाप्पांची महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे। महिलांवर वाढत चाललेले अत्याचार, स्त्री शक्तीचा जागर, बेटी बचाओ बेटी पढाओ, वाहतूक कोंडीतून सुटका असे सामाजिक विषयांवरील विविध देखावे पाहायला मिळतात। सध्या राज्यात महिलांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे याकरिता मंगळवार पेठेतील अश्विनी मित्र मंडळातर्फे माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची आरती करण्यात आली आहे। सध्या बाजारात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्यात। महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। महिला समाजात मानाचे स्थान मिळावे व महिला स्वतःला सुरक्षित समजून समाजात फिरायला हव्यात यासाठी आज बाप्पांची आरती करून प्रार्थना करण्यात आली आहे, असं मत माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी व्यक्त केलंय। आम्ही ह्या वार्डातील सर्व महिलांनी एकत्र येऊन आज मोठ्या संख्येने आरती केलेली आहे। स्त्रीची चरणी आम्ही एवढंच प्रार्थना केलेली आहे की आज राज्यभरात सगळं अन्याय चालू आहे, स्त्रीवर अत्याचार आहे। स्त्री कुठल्याही धैर्यत्वाने बाहेर जाऊ शकत नाही, कुठे ना कुठे त्यांना भीती असतात। परमेश्वराच्या चरणी एवढंही आम्ही प्रार्थना करून स्त्रीला ताकद द्या, कुठल्याही अत्याचाराला ते कुठल्याही धगमगता पुढे जाऊ असं चरणचरणी प्रार्थना करून आम्ही ही आरती केलेली आहे। यावेळी महाआरतीला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। मंडळाचे कार्यकर्ते, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी उपस्थित होते।